सो हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी करणार आहे माझी ही अलमारी ऑर्गनाईज. बरेच दिवसापासून ही अलमारी अशीच पूर्ण क्लॉथिंग सेंटर बनून गेलेली आहे. तर म्हटलं आज ठरवलंच की पूर्ण ही अलमारी अशी छान ऑर्गनाईज करून घेऊया. कारण कसं आहे ना, आई आलेली आहे आणि घरातील सगळी कामे ती सांभाळून घेत आहेत. तर तोपर्यंत म्हटलं की माझे जे काही असे व्हॅलिड काम आहेत ते मी आज करून घेणार आहे. सो बघा इथे मी कशा प्रकारे अलमारी ऑर्गनाईज करणार आहे. तर व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आपल्याला ना अशी सवय असते, आपण ही अलमारी तर ऑर्गनाईज करतो, पण ऑर्गनाईज केलेली अलमारी खूप दिवस अशी ऑर्गनाईज राहत नसते. कारण आपण घाई गडबडीमध्ये कुठे बाहेर जायचं राहिलं तर तसेच आपण कपडे वगैरे काढतो आणि परत येत आल्यानंतर तसंच ते ठेवून देतो. तर या अलमारी ऑर्गनाईज नसण्याचं कारण हे आपणच असतो. तर तसं न करता असं वेळोवेळी अलमारीमध्ये कपडे व्यवस्थित ठेवले की आपली ही वॉर्डरोब नेहमी ऑर्गनाईज असते. तर मी सर्वात पहिले जेही काही कपडे या अलमारीमधून काढले ते मी सगळे दुसऱ्या अलमारीमध्ये शिफ्ट करणार आहे आणि या अलमारीला मी एक नवीन लुक असं देणार आहे. तर इथे चिवचे काही कपडे आहे, ट्रेडिशनल कपडे, तर मी हे सगळे हँग करून अलमारीमध्ये लावणार आहे. तर अशा प्रकारे ही सगळे कपडे मी इथे छान असे हँगिंग केले आहे आणि इथे मी अलमारीमध्ये हँग करणार आहे. सो इथे जे काही तिचे प्लाझो शरारा वगैरे आहे सगळं मी एका अशा बाजूला एका सेक्शनमध्ये लावणार आहे. तर हा तिचा रेडवाला वन पीस आहे. ती अगदी खूप छोटी होती, कदाचित ती 2-3 वर्षाची होती तेव्हा घेतलेला आहे. तेव्हा तिला तो खूप असं लॉंग व्हायचा. तर मी तिला थोडा मोठा होऊ दिल्यावर घातलं, तर तिने खूप दिवस असं काही घातलं नाही आणि तो असं छान असं नवीनच आहे. म्हणून मी त्याला असं टाकून वगैरे दिलं नाही आणि त्याला असंच इथे छान हँग करून ठेवणार आहे. आणि हा ब्लॅक वन पीस माझ्या मम्मीने तिला बड्डेला घेतलेला आहे. तर तो पण मला खूप आवडतो म्हणून मी त्याला पण असं कुठे ठेवलं नाही आणि इथे मी छान असं हँगिंग करून ठेवलं आहे. कारण मुली कशा आहे ना, लवकर मोठ्या होऊन जातात, मग त्यांचे कपडे थोडे छोटे व्हायला लागतात. तर मी तिचे बरेच कपडे असे सांभाळून ठेवले आहे आणि इथे थोडी जागा वाचली होती म्हणून तिचे मी काही हे वेस्टर्न टॉप वगैरे आहे ते मी ते असे हँग करून ठेवणार आहे. आणि कसं आहे ना, वेस्टर्न टॉप ती डेली यूजला तिला खूप कामात येते म्हणून मी तेच असं छान असं मस्त ऑर्गनाईज करून ठेवणार आहे. आणि जे काही तिचे लोवर वगैरे आहे, जीन्स, हॉट पॅन्ट वगैरे, ते मी सगळं एका अशा बास्केटमध्ये छान असं ऑर्गनाईज करून ठेवणार आहे. तर ही बास्केट मी इथे जे तिचे टॉप्स वगैरे आहेत तिथे त्याच्या खालीच अगदी इथे ठेवणार आहे, जेणेकरून तिला काढायला सोपं जाईल. आणि असं जवळजवळ सगळे कपडे असले की आपल्याला लवकर मिळल्या जाते. आणि इथे बाजूलाच एक छोटंसं असं हुक दिलेलं आहे. तर तिथे तिचे जेवढे काही असे बॅग्स वगैरे आहेत ते मी सगळं इथे हँग करून ठेवणार आहे. कारण कसं आहे ना, बॅग्स वगैरे छोटे छोटे अगदी बॅग्स ज्या राहतात ते आपण कुठेही ठेवत असतो, मग ते वेळेवर असं मिळत नसतात. मग त्यामुळे मी इथे छान असं ऑर्गनाईज करून ठेवणार आहे सगळे तिचे जेवढे बॅग्स आहेत तेवढे पूर्ण. अशा प्रकारे ही छोटीशी बास्केट आहे माझी, जे माझ्या किचनमधली आहे. तर किचनमध्ये मला सध्या यूज होत नाही म्हणून मी इथे ठेवली आहे. तर इथे मी काही चिवचे टॉवेल्स छोटे किंवा तिचे हँकी वगैरे अशा काही अशा वस्तू मी इथे ऑर्गनाईज करून ठेवणार आहे.
सो आता मी ही खालची साईड अशी पूर्ण कपडे वगैरे काढून घेणार आहे. हे यांचे हिच्या चिऊच्या पप्पाचे कपडे आहेत, तर असेच प्रेस करून ठेवलेले होते, तर म्हटलं इथे पण मी छान असं ऑर्गनाईज करून ठेवणार आहे. सध्या मी इथे थोडा पेपर लावून घेते आणि कसं आहे ना, थोडी धूळ वगैरे येत असते म्हणून ते पेपर लावला आहे मी. तर इथे मी एका साईडला असे शर्ट्स वगैरे जेवढे काही त्यांचे ऑफिसचे शर्ट्स वगैरे आहे सगळे मी इथे असे ऑर्गनाईज करून ठेवणार आहे. कारण कसं आहे ना, माझ्याकडे सध्या तरी कुठलाच असा ऑर्गनायझर नाही आहे, त्याच्यामुळे मला असंच हे शर्ट्स वगैरे असेच ठेवावे लागतील. तर काही दिवसांमध्ये मी ऑर्गनायझर असे मागवले आहेत, तर ते आल्यावर मी तिथे छान असं ऑर्गनाईज करून दाखवणार आहे तुम्हाला. कसं आहे ना, आपल्या लेडीजपेक्षा जेंट्सचे कपडे थोडे कमीच असतात, त्यामुळे त्यांचे कपडे ऑर्गनाईज करायला खूप असं टाईम लागत नसतं. आणि तुम्हाला वाटत असेल की मी अशी एक एक सेक्शन का बरं असं रिकामा करून राहिली, तर कारण कसं आहे ना, सगळे कप्पे जर आपण एका वेळे असं रिकामे केले तर पसारा खूप होत असतो आणि कुठे काय ठेवायचं हेच सुचत नसते. मग म्हणून मी इथे एक एक असं सेक्शन रिकामं करून ऑर्गनाईज करत आहे. तर इथे मी माझ्या जे काही हेवी साडी आहेत ते मी इथे ठेवणार आहे. बाकीची साडी दुसऱ्या वॉर्डरोबमध्ये ठेवणार आहे. ती वॉर्डरोब कशी ऑर्गनाईज करायची आहे ते मी नक्कीच तुम्हाला नंतर कधी शेअर करेन. इथे मी सगळ्या साड्या अशा कवरमध्ये पॅक केले आहे आणि कवरमध्ये जर साड्या अशा पॅक करून राहिले तर ते खूप छान असं ऑर्गनाईज राहतात. तसंही मी खूप काही असं साडी वेअर करत नसते आणि खूप कुठे काही असं फंक्शन राहिलं किंवा सेलिब्रेशन वगैरे राहिलं तेव्हाच माझ्या साड्यांचं असं यूज होत असतो. तर मी इथे सगळे जेही काही माझ्या असं हेवी साड्या आहेत त्या मी इथे ठेवल्या आहेत आणि बाकी जेही आपल्या डेली यूजच्या साड्या आहेत ते मी सगळे बाहेर दुसऱ्या कॅबिनेटमध्ये ठेवले आहेत. तर ते पण मी नंतर तुम्हाला नक्की शेअर करेन. सो हे फायनल कंपार्टमेंट आहे. आता इथे पण मी जेही काही माझे असे बॅग्स वगैरे आहेत, हँडबॅग्स वगैरे, ते मी इथे असं छानपैकी मस्त ऑर्गनाईज करून ठेवणार आहे. कारण आणि आता मला कसं आहे ना, व्हिडिओ इथेच थांबवावं लागेल कारण चिवला नाही का बरं नाही आहे. तिला आज व्हायरल फीवर झालेला आहे, तर तिने सकाळपासून काहीही असं खाल्लेलं नाही, तर तिला आता मला बघावं लागेल. आणि आता ना मला चिवला मेडिसिन द्यायचं आहे, तर मेडिसिन देण्याआधी मी तिला काहीतरी तिने असं खाल्लं नाही आहे म्हणून मी तिला इथे पोटॅटो फ्राय करून देत आहे. कारण कसं आहे ना, मुलांना मेडिसिन देण्याआधी काहीतरी असं त्यांना खाल्लं पाहिजे, तेव्हाच ती मेडिसिन त्यांना काम करते. नाहीतर त्याच्या मेडिसिननी खूप असं विकनेस येत असतो. म्हणून मी तिला असं छान तिच्या आवडीचं बनवून देऊन राहिली आहे. तर इथे मी सगळे आलू असे पील करून घेतले आहे आणि इथे मी छान असे छोटे छोटे स्लायसेस करून घेणार आहे. आणि खरं सांगते, मुलांना जर बरं नसलं की आपलं कुठल्याच कामामध्ये मन लागत नसतो. पण कसं आहे ना, आपल्याला मुलांना तर बघावंच लागते. सो व्हिडिओ इथेच थांबवते.